नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, सरकार सरसगट शेतकरी 10,000 रुपये खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, चला घेऊया सविस्तर माहिती जाणून. त्याच अगोदर शेतकरी मित्रांनो, काय आहे अपडेट हे जाणून घेऊया. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासदायक आणि महत्त्वाची बातमी आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना तातडीने सावरता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तर आता मित्रांनो, या विशेष योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 10,000 दराने अनुदान निविष्ट अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. या अनुदानाची रक्कम पुढील 15 दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि निधी वितरण. या अनुदानामुळे रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. अनुदानाचा दर हेक्टरी 10,000 इतके निविष्ट अनुदान क्षेत्र मर्यादा. जास्तीत जास्त 3 हेक्टरी क्षेत्राच्या नुकसानीसाठी हे अनुदान लागू होणार आहे. तर निधी वितरण. सरकारने या योजनेसाठी 1.735 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर आता जमा होण्याची वेळ पुढील 15 दिवसात. ही रक्कम टप्प्याटप्प्याने आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. अनुदानाची पात्रता आणि वितरणाची प्रक्रिया. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील माहितीचे निकष समजून घेणे आवश्यक आहे. तर आता अनुदानासाठी पात्रता निकष. बाधित शेतकरी. हे अनुदान फक्त अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठीच लागू आहे. शासकीय यादीत नाव. शासनाने नुकसान निश्चित केलेल्या आणि यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल. मागील अनुदानाशी संबंधित. या शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टीच्या निकषानुसार अनुदान मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, मिळालेले आहे. त्यातच रब्बी अनुदान म्हणून पुढे ही मदत वितरित केली जाणार आहे. तर आता पहिला टप्पा ई-KYC नाही. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID तयार आहेत त्यांचे अनुदान कोणत्याही ई-KYCच्या ID शिवाय थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, पायरी 2. पुढील टप्पा सामायिक खातेदारी. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID तयार झालेले नाहीत किंवा जे सामायिक खातेधारक म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही आहात त्याचे पुढे ई-KYC करून आणि सहमतीचे बंधकारक सादर केल्यानंतर पैसे वितरित केले जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.